नमस्कार शेतकरी मित्रांनो, या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर, खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात. हा यादीत नाव. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक खूपच चांगली बातमी समोर आलेली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांचे पीक विमा मंजूर वाईट हवामानामुळे झाले आहे, त्या शेतकऱ्यांना पैसे दिले जाणार आहेत. हे पैसे तुमच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केले जातील. शेतकऱ्यांच्या अडचणी पाहून राज्य सरकारने 30 सप्टेंबर 2024 रोजी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. ज्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांना पीक विमा योजनेअंतर्गत पैसे मिळणार आहेत. याच्यासाठी सरकारने एकूण 3,310 कोटी रुपयांची मंजुरी केली आहे. यापैकी 1,390 कोटी रुपयांचा विमा कंपन्यांनी देतील आणि उरलेला 1,930 कोटी रुपयांचा सरकार देणार आहे. सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. तीच नवीन आहे बीट पॅटर्न योजना. या योजनेतून शेतकऱ्यांना 110% पर्यंत कंपन्यांकडून पैसे मिळतील. पण जर नुकसान जास्त झाले असेल तर उरलेले पैसे राज्य सरकार देईल. यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण भरून मदत मिळणार आहे. या योजनेत सर्वात जास्त फायदा खालील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. नाशिक, अहमदनगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव. सरकारने या भागात सर्वेक्षण करून नुकसानीचे अहवाल तयार केले आहे. या 5 अहवालामध्ये लवकर पैसे खात्यात जमा होतील. तुमचा यापैकी जिल्हा आहे का? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. पूर्वी विमा कंपन्यांनी पैसे देण्यास खूप वेळ घेतला होता, पण आता सरकारने ठरवले आहे की विमा कंपन्या आणि सरकार एकत्र काम करतील आणि शेतकऱ्यांचे पैसे लवकरात लवकर मिळतील. शेतकऱ्यांनी त्याचे तालुका किंवा जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन माहिती घ्यावी. योजनेसाठी खालील कागदपत्रे लागतील: 7/12 उतारा, बँक खात्याचे तपशील, आधार कार्ड. अशाच इन्फॉर्मेशनसाठी अतुल मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.